की मागील 2025 या पूर्ण वर्षामध्ये जानेवारी ते डिसेंबरपर्यंत त्यांचं मंथली रीडिंग्स काय होत्या. म्हणजे आपण ॲव्हरेजली पकडू 50 युनिट, 60 युनिट, 100 युनिट, कधी 150 युनिट, कधी 200 युनिट. याचा जो पूर्ण एक वर्षभराचा ॲव्हरेज काढला गेला, म्हणजे त्याची पूर्ण बेरीज त्याला भागिले 12, त्याचं जे काही युनिट कन्झम्पशन येणार आहे त्या युनिट कन्झम्पशननुसार त्यांना ॲप्रुव्हल मिळणार. म्हणजे जर तो युनिट कन्झम्पशन ॲव्हरेज त्याचा 100 युनिटचा आला तर त्या 100 युनिटमध्ये त्याचं जे जनरेशन, त्याचं जे ॲप्रुव्हल आहे रूफटॉप सोलरचं, ते मात्र 1 किलोवॅट मिळणार. जर त्याचं 200 युनिटपर्यंत असेल तर 2 किलोवॅट, आणि जर 300 युनिट पुढे. नमस्कार, बालाजी एंटरप्राइजेसमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, जसं की आपण रेग्युलर अपडेट्स देतच आलेलो आहोत. आपले प्रोजेक्ट, MSCBचे काही असतील ते अपडेट, किंवा आपले स्कीम्स असतील त्याचे अपडेट, तर यानुसार आपण हे करतच आलो आहोत. तर आत्तापर्यंतच्या ज्या काही आपला जो प्रवास झालेला आहे मागील एक 5-6 महिन्यापासूनचा, तर त्याच्यामध्ये एक इन शॉर्ट जर आपण विचार केला तर प्रोजेक्ट तर 1-1.5 वर्षापासून वेगवेगळे झालेले आहेत. त्यामध्ये काही जे खास जो बूस्ट जो म्हणतो आपल्याला, तो गव्हर्नमेंटचे जे काही चांगले धोरणं आलेले होते, की त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं धोरण म्हणजे काय, राष्ट्रीयकृत बँकेचं आर्थिक सहाय्य, ते देखील अगदी कमी व्याजदरामध्ये, म्हणजे काहीतरी वार्षिक 6%, आता तो कमी करून 5.75% वार्षिक ठेवलेला, आणि त्याला देखील 118 महिन्यांची परतफेड. म्हणजे हे आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं एकदम, म्हणजे आपण म्हणतो नाही, क्रांतिकारक असा निर्णय होता, आणि त्याचा फायदा निश्चित प्रत्येक MSCBच्या ग्राहकाला होतच होता. आता प्रोजेक्ट काय आहे ऑन ग्रीड, तर आता बऱ्यापैकी भरपूर लोकांना कळलं आहे. तरी आपण एक शॉर्टमध्ये जर सांगायचा जर विषय झाला तर ऑन ग्रीड म्हणजे काय आहे, की आपण आपल्या घरावरती पॅनल बसवतो आहे, त्या पॅनलपासून जे काही पॉवर जनरेशन होणार आहे ते पूर्णतः तुमच्या एका मीटर कनेक्शन थ्रू ते MSCBला दिलं जाणार आहे. म्हणजे MSCBची लाईट आहे तोपर्यंत तुमचं पॉवर जनरेशन होऊन तयार होऊन ते MSCBला जाणार आहे, आणि तुम्ही MSCBची लाईट वापरणार आहे. जर तुम्ही 300 युनिट वापरताय आणि तुम्ही 300 युनिट देताय तर तुम्हाला लाईट बिल 0 येणार आहे. जर लाईट गेली तर तुमचं पॉवर जनरेशन पण होणार नाही, ते तुम्हाला घरातही वापरता येणार नाही, आणि MSCBला देखील जाणार नाही. तर हा आहे एकंदरीत ऑन ग्रीडचा प्रोजेक्ट. तर या ऑन ग्रीडच्या प्रोजेक्टमध्ये सर्वात प्रथम असं बोललं जायचं की हा सक्सेस नाही आहे, पण याच्यामध्ये देखील मी काय म्हणेल की सरकारची जर इच्छाशक्ती असेल तर काहीही शक्य आहे. तर त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे अगदी खेडोपाडी, जिथे तुम्हाला 8 दिवस सकाळ 8 दिवस संध्याकाळ अशा पद्धतीचं पॉवर सप्लाय मिळायचा, तिथे त्यांनी पॉवर सप्लाय चेंज करून आज 24 तास पॉवर सप्लाय अवेलेबल झालेले आहेत. म्हणजे आपल्या माहितीतील असे कितीतरी छोटे छोटे गावं असतील की तिथे पूर्वी पूर्ण वेळ लाईट नसायची, आता तिथे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत किंवा दिवसभर 24 तास म्हटले तरी तुम्हाला पॉवर सप्लाय अवेलेबल आहे. आणि इमर्जन्सीसाठी आपण विचार करू शकतो की 2 ते 3 तास हा जरी शटडाऊन झाला रात्रीचा किंवा पहाटेचा, तर त्यासाठी बॅकअपला इन्व्हर्टर, बॅटरी हे असतातच. तर हा जो काही चेंजेस झालेला, तर याच्यामध्ये व्हायला काय लागलं की इन्व्हर्टर, बॅटरी हे काय मॅटर राहिलंच नाही, आणि बॅटरीचं मेंटेनन्स, म्हणजे बॅटरी वापर न झाल्यामुळे बॅटरी खराब होण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहेत मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये. तर यामध्ये आपण काय बघितलं की ऑन ग्रीड ही अशी सिस्टम बनवली गेलेली होती की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स असणारच नव्हतं. 0 मेंटेनन्स म्हटलं तरी चालत. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा पॉवर बॅकअपसाठी बॅटरी नसल्या कारणाने त्याला पाणी बघायचं नाही, त्याची भर साफ करायची नाही, हा प्रकार त्याच्यामध्ये प्लस झालेला. तर याचाच जो फायदा होता की 24 तास लाईट असेल तर तुम्हाला त्याचं ऑन ग्रीड हे एकदम उत्तम असं पर्याय उपलब्ध झालेला होता. आणि प्लस याच्यामध्ये काय झालं, आर्थिक सहाय्य तर मिळतंच आहे, प्लस 78,000 रुपये सबसिडी पण मिळते. म्हणजे 1 किलोवॅटपर्यंत 30,000, 2 किलोवॅटपर्यंत 60,000, आणि 3 किलोवॅटपासून पुढे जे 18,000 रुपये ॲडिशनल येणार त्याचे ते पूर्ण 78,000 रुपये आपल्याला सबसिडी देखील मिळत होती. तर ही जी सबसिडी आहे याचा पुरेपूर फायदा म्हणजे प्रत्येक ग्राहकाला होत आलेला होता. त्याच्यामध्ये त्याचे प्रोजेक्ट पण बऱ्यापैकी फायनलाइज होत होते. आता याच्यामध्ये काय झालं आहे, हा जो व्हिडिओ आपण आज बनवतो आहे तर याचं एक कारण असं की मी जसं म्हटलं की सरकारचे काही जे चांगले निर्णय आहेत, त्या निर्णयाचा जसा ग्राहकांना, त्या महाडिस्कॉमचे जे काही ग्राहक होते त्यांना जे काही फायदे होत होते, तर ते आज काही अंशतः त्याच्यामध्ये काही आपण म्हणतो अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
तर अडचणी निर्माण कशा झालेल्या आहेत त्याबाबत ही म्हणजे थोडासा एक शॉर्ट व्हिडिओ सांगतो आहे मी तुम्हाला, याची माहिती देतो आहे. याच्यामध्ये कसं आहे की ते एखादं घर आहे त्याला 100 युनिट जरी आज त्याचं कन्झम्पशन असेल किंवा 150 युनिट त्याचं कन्झम्पशन आहे, पण आज ज्यावेळेस पॅनल आपण सांगतो आहे की हे 25-27 वर्ष याची लाईफ आहे, याला वॉरंटी त्या 25 वर्षाची लाईफ मिळते, इन्व्हर्टरला 10 वर्षाची वॉरंटी मिळते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे प्रोजेक्ट तुम्हाला पुढचे 25 वर्ष वापरायचे आहेत. म्हणजे सरकार त्यासाठी म्हणते की 25 वर्ष तुम्हाला हे प्रोजेक्ट वापरायचे आहेत, म्हणजे तुम्ही तेवढं पॉवर जनरेशन पुढील 25 वर्ष सरकारला देणार आहात, त्या पॉवर कंपनीला देणार आहात. मग आपण विचार करताना पुढील 1 वर्षाचा 2 वर्षाचा विचार करताल का हे जे ऑन ग्रीड प्रोजेक्ट घेताना? निश्चित नाही ना. आपण काय विचार करतोय की हे प्रोजेक्ट मला आज मी घेणार आहे, मी माझ्या रूफवरती ते बसवणार आहे, तर याच्यामध्ये माझं टार्गेट काय आहे की पुढील 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष मी काय काय घेणार आहे, तर मी माझ्या घरामध्ये काय काय वापरणार आहे, तर याचा तुम्ही विचार करताल ना. तर आता 5 वर्षाचा आपण विचार केला तर आपण काय विचार करू की माझ्या घरामध्ये मला इलेक्ट्रिकल व्हेकल घ्यायची आहे, माझ्या घरामध्ये AC बसवायचा आहे, माझ्या घरामध्ये गीझर बसवायचं आहे. तर मला जे काही करायचं आहे ते मी सगळं प्रोजेक्टमध्ये मी आज डिसाईड करून ठेवलेलं आहे की मला पुढील 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये जे जे करायचं आहे ते मी आज ठरवलेलं आहे, आणि मला त्या अनुषंगाने फ्युचरिस्टिक व्ह्यूने मला आज त्या प्रोजेक्टची इन्व्हेस्टमेंट करायची. मग मी आज 100 युनिट वापरतोय किंवा गेल्या वर्षी मी 60 युनिट महिन्याला वापरतोय, याच्या कन्झम्पशननुसार निश्चित मी ते प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही आहे. तर मी ती जी इन्व्हेस्टमेंट करत आहे ते माझ्या फ्युचरिस्टिक व्ह्यूकडे बघून करत आहे. तर मग आता ज्यांनी कोणी ते फ्युचरिस्टिक व्ह्यूने पकडलं तर त्यांनी काय केलं की आज मला 300 युनिटचं पॉवर कन्झम्पशनचा विचार करून मी 3 किलोवॅटचा प्रोजेक्ट करणार. मग 3 किलोवॅटच्या प्रोजेक्टमध्ये मी 300 युनिट पॉवर जनरेशन करून MSABला देतो आहे, 300 युनिट मी MSABचे वापरतो आहे, मला लाईट बिल 0 असणार आहे. बरोबर. आता याच्यामध्ये काय आहे की मला लाईट बिल 0 येतं आहे का, तर मी ते एक्सेस जरी माझ्याकडनं लाईट गेली 50-100 युनिट जरी माझे त्यांच्याकडे आज एक्स्ट्रा जाता येते MSABकडे, पण ॲटलिस्ट मला फक्त बँकेचा हप्ता भरायचा आहे 2100 रुपये. मला त्या 2100 रुपयाच्या व्यतिरिक्त लाईट बिल भरणं वगैरे हे काय मॅटर नाही आहे ना. पण आता जो नवीन नियम आलेला आहे, नवीन नियमानुसार काय आहे, मागील वर्षी तुम्ही पूर्ण वर्षभरात जे काही पॉवर कन्झम्पशन वापरलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं जर ॲव्हरेज युनिट जर बसत असेल 100 युनिट, तर 100 युनिटनुसार तुम्हाला 1 किलोवॅटचाच प्रोजेक्ट ॲप्रुव्हल मिळणार MSABकडनं. जर तुमचं 200 युनिटचं कन्झम्पशन असेल तर 2 किलोवॅट, 300 युनिटचं असेल तर 3 किलोवॅट. मग आता मला सांगा, मागील वर्षी माझ्याकडे प्लॅन होता का की मला पुढच्या वर्षी अशी गव्हर्नमेंटची स्कीम उपलब्ध होणार आहे की ज्याच्यामध्ये मी रूफटॉप सोलर बसवू शकतो अगदी कमी दरामध्ये, किंवा कुठल्याही पद्धतीचं डाऊन पेमेंट न भरता किंवा कुठल्याही पद्धतीचं एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट न करता मला तो प्रोजेक्ट मिळणार आहे, कुठल्याही पद्धतीचं मेंटेनन्स न बघण्याकरता तो प्रोजेक्ट मिळणार आहे. असं काही आपल्या मागच्या वर्षी आपलं प्लॅनिंग होतं का? हां, आत्ता आपण ते प्लॅनिंग करतो आहे. मागील 5-6 महिन्यापासून प्रत्येकजण विचार करतो आहे की माझ्या घरामध्ये जसं आपण विचार करायचो की नाही दसऱ्याला मी गाडी घ्यायचं ठरवलं आहे, मी पुढच्या वर्षी घर बांधायचं ठरवलं आहे, तसं हे आता सोलर प्रोजेक्टच्या बाबत विचार करायला आत्ता लोक चालू झालेले होते. आता सोलर प्रोजेक्ट होतात याच्यामध्ये त्या कन्झ्युमरचा फायदा आहे की MSABचा फायदा आहे, हे आता आपण बघणं आणि विचार करणं फार गरजेचं आहे. कारण आपण जे प्रोडक्शन करून देणार आहे ते आपण मात्र काहीतरी 2 रुपये वगैरे अशा चार्जेसमध्ये MSABला पुरवतो आहे. MSAB तेच इंडस्ट्रीला वगैरे जे देतात 15-16 रुपयाने ते युनिट पर युनिट ते विकले जातात. मग आपल्याकडनं नियमानुसार काय आहे की 3 वर्षापर्यंत आपल्याला ते त्याच्यावरती क्लेम किंवा आपला जो एक्स्ट्रा जाणार आहे त्याच्यावरती आपण अधिकार दाखवू शकत नाही की त्याचे माझे जे एक्स्ट्रा युनिट MSABकडे जात आहेत त्याचे मला बदले काही मोबदला वगैरे पाहिजे वगैरे. पण जरी एखाद्या कस्टमरने मागितलं जरी 3 वर्षानंतर की मला द्यायचं आहे, मला ते माझे जे काही एक्स्ट्रा युनिट तुमच्याकडे गेलेले आहेत त्याचा मला हिशोब हवा आहे, तर हिशोब जरी आपण मागतोय तर हिशोब देण्यासाठी ते फक्त नियमानुसार जर संहिता बघितली त्याच्यामध्ये जे नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की हा जो काही एक्स्ट्रा जे युनिट आलेले आहेत ते त्याचा 50% तुम्हाला पेमेंट ते देऊ शकतात किंवा ते देणं बंधनकारक असेल. म्हणजे 2 रुपयाची गोष्ट पण नाही, ते 1 ते 1.25 रुपयानेच तुम्हाला त्याचा हिशोब देणार आहे. पण त्याच्या बदले ते 14-16 म्हणजे कितीतरी पटीने, म्हणजे जवळपास 16 ते 15 पटीने त्यांनी पैसे इंडस्ट्रीमधनं कमवलेले आहेत.
एवढं सगळं असताना देखील तुमच्या जागा तुमची, रूफ तुमचा, प्रोजेक्ट तुमचा, पैसे तुमचे, बँकेचे हप्ते पण तुम्हीच भरणार आहात, मग तरी देखील बंधनं तुमच्यासाठी का? हे बंधनं कन्झ्युमरसाठी का लागू होतात? हे बंधनं त्या कस्टमरसाठीच का? म्हणजे जर आज त्याला जर 1 किलोवॅटचं जर ॲप्रुव्हल मिळत असेल आणि त्याने जर 1 किलोवॅटचा प्रोजेक्ट घेतला आणि त्याला उद्या वाटलं की नाही मला घरामध्ये गिझर बसवायचं आहे किंवा एखादी इलेक्ट्रिकल व्हेकल घ्यायची आहे, तर मग ते जर त्याचं कन्झम्पशन 100 युनिटच्या पुढे जात असेल तर त्यांनी ह्या 100 युनिटसाठी जो 1 किलोवॅटचा प्रोजेक्ट घेतलेला आहे त्याचे बँकेची EMI पण भरतोय आणि जे अतिरिक्त जे वरती त्याचं युनिट कन्झम्पशन होणार आहे त्याच्यासाठी त्याला येणारं जे लाईट बिल आहे ते लाईट बिल देखील त्यानेच भरायचं. मग आज कस्टमर ते सहन करू शकतो का? त्याला ते कॅपेबिलिटीज आहेत का की तो बँकेचा हप्ता देखील भरेल आणि प्लस MSEBीचे बिल देखील भरेल? म्हणजे जी गोष्ट आज फक्त एकाला कोणाला तरी द्यायची आहे तिथे ती पूर्णपणे त्याला दोन्हीसाठी लोड येतोय. तर हे व्हावं नाही याचं जे काही म्हणजे आपण त्याला काय म्हणतो तुगलकशाही नियम हा जो आहे तो ह्या सरकारने, या महाडिस्कॉमने तो लवकरात लवकर मागे घ्यावात. प्रत्येक कन्झ्युमरचा अधिकार त्याला मिळावात. त्याने ते प्रोजेक्ट त्याला हवे तसे, मी म्हणत नाही आहे की 5 किलोवॅट 10 किलोवॅट वगैरेसाठी तुम्ही हे करा, पण एक 3 किलोवॅटचा जो प्रोजेक्ट आहे तो प्रत्येक घराचा, त्या प्रत्येक कुटुंबाचा तो अधिकार आहे. तो सोलर रूफटॉप सिस्टम त्याला बसवल्यानंतर त्याला पुढील 20 वर्ष लाईट बिलाचं कुठल्याही पद्धतीचं दबाव त्याच्यावरती राहणार नाही आहे. तो त्याचे जे फॅमिलीची जी जबाबदारी आहे, त्याच्या कुटुंबाच्या जे इतर जबाबदारी आहे त्यावरती तो फोकस देऊ शकतो. कारण लाईट बिल सांगू शकत नाही आज 2000 आहे, उद्या 1800 आहे, कधी 2300 2500, कधी 3000, हे फ्लक्च्युएशन होत राहणार आहे. पण बँकेचा हप्ता हा फिक्स असणार आहे, कारण त्याच्यामध्ये त्याचं 300 युनिटपेक्षाही त्याचं जे पॉवर कन्झम्पशन एक्स्ट्रा जरी जातं आहे तरी त्या प्रोजेक्टमध्ये आपल्या डेलीचे 12 ते 15 युनिट जे जनरेशन आपण MSEBीला देतो आहे तर ते जे काही बँकिंग असणार आहे ते आपल्यासाठीच वापरलं जाणार आहे. त्याचे पैसे आपल्याला हवे पण नाही आहेत किंवा आपण आज क्लेम पण करणार नाही कुठलं कन्झ्युमर. कारण एक भारतीय मानसिकता अशी आहे की भीक नको पण कुत्रं आवर. बाबा आमची लाईट तुम्ही वापरा, तुमच्याकडनं आम्हाला पैशाची अपेक्षा नाही, पण तुमचं लाईट बिल काय आम्हाला मागू नका. आणि आपल्याला ते लाईट बिल पण नको आहे त्यांचं. त्याच्याकरता आपण हे जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, आज 2-2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करता येते लोक, त्याचे हप्ते भरता येते, तर हे फक्त काय किरकोळ त्या सबसिडीच्या अपेक्षेने नाही आहे. तर ह्या प्रोजेक्टमध्ये निश्चितच प्रत्येकाला फायदा दिसत होता. त्याचे लाईट बिलाचं त्याचं जे टेन्शन आहे, त्याचा एक मासिक खर्च आहे, फिक्स असा मासिक खर्च आहे, त्याच्या मासिक उत्पन्नामधनं त्याला ते मॅनेज करायचं आहे. यासाठी तो प्रोजेक्ट त्याला फार महत्त्वाचा आहे. आणि हा जो तुगलकी नियम आहे हाच आपल्याला हटवायचा आहे. याच्यासाठीच आपल्याला सरकारसंग भांडायचं आहे आणि हे जे अधिकार आहेत हे आपले अधिकार आपल्याला मिळवायचे आहेत. म्हणून हा जो काही निर्णय आहे या निर्णयावरती निश्चित आपण व्यक्त व्हा. आपला अधिकार आहे. आपलं सोलर प्रोजेक्ट जो आहे तो आपल्या पुढील 5 ते 10 वर्ष, जसं गव्हर्मेंट म्हणते 20 वर्षाची लाईफ आहे, तर तो 20 वर्ष माझं पुढचं कन्झम्पशन जसं असेल तसं मला तो प्रोजेक्ट आज हवा आहे आणि तो मला मिळालाच पाहिजे. तर यासाठी आपल्या अधिकारासाठी उभे राहा, व्यक्त व्हा. धन्यवाद.